नमस्कार, हांव कौस्तुभ नाईक. आयच्या एका गांवकारीच्या एका वेगळ्या एपिसोडान तुमच्या सगळ्यांचें स्वागत. गांवकारी ह्या न्यूज चॅनलाक हालींच 1 वर्स पूर्ण जालें आनी त्या निमतान किशोर भाईचो इंटरव्यू हांवें करचो अशी एक आयडिया आमी काडली आनी आयज तो इंटरव्यू आमी करता. गांवकारी म्हणल्यार कोमुनिदादीन पयलीं एक सिस्टम आशिल्ली. पयलीं ओरिजिनल गांवकार आसताले, मागीर भायले खुटकार हाडटाले. तसो आज एक खुटकार कसो हांव प्रोग्रामान आयला आनी काही प्रश्न विचारतलो किशोर भाईक त्याच्या पत्रकारिते बद्दल, त्याच्या पत्रकारितेच्या प्रवासा बद्दल आनी एकूणच गोंयच्या पत्रकारितेच्या मळार कितें घडटा ह्या दिसांनी आनी ताका एक उत्तर म्हणून गांवकारी हो चॅनल आज वयर येता. तर त्या चॅनलाचे आगामी प्रकल्प कितें आसा हेच्या बद्दल आमकां आमी तेंच्याकडल्यान जाणून घेतले. तर किशोर भाई, स्वागत तुमच्याच चॅनलान. थँक्यू वस्तू, थँक्यू. म्हणजे खरें म्हटल्यार तुवें म्हाजी गांवकारी खातीरची इंटरव्यू घेवप हें म्हाज्या खातीर खरो म्हटल्यार मोठो सन्मानाचो भाग आसा. कारण तूं एक असो यंग भुरगो आयज गोंयान आमकां पळोवपाक मेळटा जेणी वेगवेगळ्या विशयाचो साबार अभ्यास करून सामाजीक, कला, सांस्कृतीक, संशोधन ह्या वेगवेगळ्या मळाचेर तुजें काम सुरू आसा. सो I am very lucky to have you to interview me on this my channel, my own channel, to know my journey of the journalism. ना कितें जाता की संशोधन ह्या सगळ्या गोष्टींचो जेन्ना हें केन्ना दिसता, सार्थक केन्ना दिसता की आमी जें काम करता तें ग्रावंड लेवलाचेर लोकां कडल्यान रिफ्लेक्ट जाता. आनी गांवकारी सारको चॅनल जर आसा, हांव जो पर्यंत जेन्ना सुरू जाला तेन्ना फॉलो करता. सो तितूंतल्यान जे आमी एक काम करता तें अफर्मेशन जेन्ना मेळटा तेन्ना खूब बरें दिसता. सो सावार प्रश्न आसा, पूण मागीर पयलींच्यान सुरू करतना एक 2 प्रश्न आसा की पत्रकारितेन तुमी कशें आयले आनी कित्याक आयले? पत्रकारितेची ओढ म्हाका सुरवाती पासून, म्हणजे म्हाका उगडास आसा की हांव जेन्ना हायर सेकंडरीन आसलो, म्हणजे म्हाजे वडील हे म्हाजे प्रेरणा स्रोत पत्रकारितेचे. हायर सेकंडरीन खंय? पुरुषोत्तम वालावलकर हायर सेकंडरी म्हापसा. त्या वेळार हांव हायर सेकंडरीन आसलो आनी सुरवाती पासूनच कला, गायन, नाटक, भजन हे परंपरेनूच आमच्या कडेन येयल्ले आसल्या कारणान ताचो अनुभव आसलोच. आनी आमचे वडील हे सामाजीक, राजकीय दृश्ट्या म्हटल्यार सरकारी नोकरेन जरी असले तरी ते खूब एक्टीव असले. कलाकारूय ते बऱ्यापैकी कला अकादमींतल्या स्पर्धात्मक नाटकांनूय तांणी वांटो घेतलेलो. तुमच्या आजोबा बरोबर तेन्ना ते काम करताले, त्या वेळा वयली ती पिढी आसली. आणि तांच्या कडल्यान म्हाका सदांच की जेन्ना नवप्रभा हो आमच्या घरान तेन्ना पेपर येवपी आणि सदांच आमचो बाबा आमकां सांगतालो की नवप्रभाचो अग्रलेख वाच. त्या वेळार म्हणजे तुका सारकें व्यवस्थीत पद्दतीन गोंयान कितें जालां तें कळटलें. आणि त्या वेळार आमचे पेडणेचे पत्रकार गुरुदास सावळ हे नवप्रभान काम करताले आनी ते चक्रव्यूह म्हणून एक सदर बरयताले. आणि त्यांचो तो चक्रव्यूह इतको फेमस आसलो की आमचो बाबा सदांच सांगतालो की तूं चक्रव्यूह वाचपाक विसरो नाका. चक्रव्यूह वाच, मागीर गोंयच्या राजकारणात कितें चल्लां ते सगळे सिक्रेट गजाली तुका त्या चक्रव्यूहांतल्यान मेळटल्यो. त्या वेळार केळेकर बाबांचो एक सदर, त्या वेळार त्या गांधीवादी विचारांचो एक सदर येतालो. खुबशे बरे बरे लेखक त्या वेळार. आणि रविवारची नवप्रभाची अंक रविवारचो तर अफलातूनच, म्हणजे पूर्णपणे वाचून काडपा सारको. आणि ती संवय म्हाका त्या वेळार लागली. सो हळूहळू वाचता वाचता बाबा म्हणालो आता वाचतच रावतलो, वाचकांची पत्र म्हणून एक सदर आसता ते बरोवपाक सुरू कर, बारीक बारीक विशयांचेर बरय. सो ते बरोवपाक सुरू केलें. 1-2दा ती छापून येयली. आणि छापून येतकूच जो एक आनंद आसता तो इतको आसता की माझे आणि पत्र छापून पेपरार येता ही भावनाच सामकी म्हणजे प्रेरणादायी आसली. आणि तेन्ना एक समज कितें आसलो की नवप्रभाचे संपादक वाळवे सर असले. वाळवे सरांकडे एखादे पत्र किंवा एखादो लेख गेल्या नंतर तो जर छापून येयलो जाल्यार समजपाची की तुमची बरोवपाची पात्रता आसा. नाजाल्यार वाळवे सर खंय परत ते धाडटाले साबार परत तुमचा हा लेख किंवा तुमचे हे पत्र छापण्या योग्य नाही असे म्हणून ते परत धाडटाले. म्हणजे आमचे पत्र छापून येयले म्हणजे पहिली प्रिलिमिनरी परीक्षा पास जाली. हळूहळू पत्रां बरयता 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 आणि आमचे कुटुंब जे असले ते राजकीय नदरेंतल्यान खूब एक्टीव कुटुंब असले. त्या वेळार आमी मगो पक्षाचे समर्थक त्या वेळार. आणि घरान सदांच राजकारणाच्यो गजाली, वाद विवाद, मागीर कितें राजकारणान घडटा, सामाजीक सगळ्या विशयांचेर एक कौटुंबीक चर्चा त्या वेळार जाताली. आणि तेतूंतसून विचार वाडटाले
हे करता 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 मागीर मनान विचार येवपाक लागले की पत्रां येतात न्हू छापून, एक लेख धाडून तरी पळोवया. आणि राजकीय दृष्ट्या चर्चा जाल्ल्या कारणान एक भुमिका घेवपाची जी एक संवय ती पयलीं पासूनच जाली की कितें बरोबर आनी कितें चूक. त्या वेळार म्हाका उगडास येता की गोंयांतल्यान मगोचे म्हणून खासदार रमाकांत खलप गेल्ले आणि UGDPचे खासदार म्हणून चर्चिल साऊथ गोव्यातल्यान निवडून गेल्ले आणि दोगूय प्रादेशीक पक्षाचे खासदार दिल्लीक. आणि त्या वेळार भाजपाचें सरकार पडलेलें आणि आघाडी जाल्ली आणि त्या वेळार सरकार आघाडीचें सरकार आणि मंत्रीपद कोणाक मेळचें हाचेर थंय संघर्श चलतालो. चर्चिलानूय बरीच आपली ताकद पणाक लायिल्ली मंत्रीपद मेळोवपा खातीर आणि खलपाची ताकद त्या वेळार सुरू आसली. आणि बातमी येताली की चर्चिल थंय हें करता की आपल्याक मंत्रीपद मेळोंक जाय म्हणून. सो चर्चिलाचेर म्हणून हांवें तो लेख बरयलो, चर्चिल बाप अशें कितें तरी एक तेका मथळो आसलो, म्हाजो फोटो बरो, चर्चिलाचो फोटो आणि बरो तो लेख नवप्रभाचेर छापून येयलो म्हणटकूच हांवूय आबूज पयलीं बरयतना म्हाका तेजी तीव्रता जाणवना, पण छापून जेन्ना येयलो म्हाजो फोटो आसा, चर्चिलाचो फोटो आसा आणि हांव त्या लेखान चर्चिल बाबाक शाणपण शिकयता की खलपा फुडें तूं मंत्रीपद म्हाजें मागताय ती तुजी पात्रता तरी आसा, खलप म्हटल्यार उच्च शिक्षीत असो तसो आणि तूं गोंया खातीर तूं मातसो फाटीं राव, खलपाक मेळो न्ही, अशा पद्दतीचो लेख. आणि म्हाजे फ्रेंड तूं सुटला रे, चर्चिलाचेर म्हणून बरयता तूं असो, तूं तेजे गुंड तुका नाच करतले अशें अशें. आणि तेन्ना कशें आहा तेन्ना कळनासलें न्हू, अरे हय मरे अशें जावं शकता. पूण अशें बरोवन बरोवन वेगवेगळ्या विशयाचेर ती एक ऑटोमॅटीक बरोवपाची वाचनाची संवय जाली. मागीर हळूहळू बातम्यो सुरू केल्यो पेपरा खातीर आणि अशें करता 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 हांव लोकल रिपोर्टर म्हणून काम करपाक लागलो. त्या वेळार बँकेन हांव कामाक आसलो नोकरेक, पूण म्हाजी इच्छा आसली तीव्र पत्रकारितेची. पूण पत्रकारितेन नोकरी धरून तूं पोट भरपाची तेन्ना परिस्थिती नसली आणि त्या वेळार हांवूय नवीन आसल्या कारणान तो प्रवास सुरू जातलो, मागीर नोकरी मेळटली, तेन्ना गरज म्हणून म्हाका ती नोकरी स्विकारची पडली. पूण मन कशेंच रमना. दुर्दैवान म्हणा नाजाल्यार सुदैवान म्हणा, ती बँक डब घाई गेली. हांव त्या बँकेच्या कामगार संघटनेचेर आसलो तेन्ना आंदोलनां, चळवळी, कर्जदारांच्या दारान ढोल बडय हे सगळे प्रकार केले आणि बरो विचार केलो की हांगा म्हाका आतां भवितव्य काय ना, त्यामुळे हांवें म्हाजें भवितव्य कित्याक पिड्ड्यार करचें. सो हांवें ती नोकरी सोडपाचो निर्णय घेतलो. तडकाफडकी घरान सांगलें बाबांक की असो हांव विचार करता. बाबा म्हणून तूं मनाशी पक्को आसा मरे, कारण बाबाय विटलेलो, कारण सदांच उठोन सगळ्यांकडे शत्रुत्व, लोकांच्या दारांनी वचून दुपशाण घालप, बोवाळ घालप, कर्जाची रिकवरी करपा खातीर आणि हेचें जावचें ना. सो तूं थरयलें, तूं करतलो, आपल्याक विश्वास आहा, गो हेड अशें म्हणटकूच सकाळीं राजिनामो दिलो आणि सांजचो हांव त्या वेळार गोवा दूत पेपर सुरू जाल्लो नवीनूच. पुष्पाग्रज थंय कामाक आसले, ते आमचे नातेवाईक. सो तेंच्या कडेन उलयलो, म्हाका अशें अशें म्हटलें. हय आपूण उलयता म्हणून. राजेंद्र देसाय तेन्ना संपादक जोशी सर आसले. सो तेंच्या कडेन उलयल्या उपरांत तेंच्यांनी एक्सेप्ट केलें आणि हांव बँकेची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ पत्रकारितेन हांव 2006 जॉयन जालो. 2005 गोवा दूत सुरू जाल्लो आणि 2006 हांव उपसंपादक म्हणून गोवा दूतान रुजू जालो आणि हांगाल्यान म्हजी पत्रकारिता सुरवात जाली. पत्रकार जे जाता तांकां एक कितें एक पिशें आसता, हय. ते कितें तरी समाजा खातीर कितें तरी कॉन्ट्रिब्यूट करपाक, त्या खातीर एक वैचारीक तुमी सांगले एक भुमिका घेवपाची संवय पयलींच्यान आशिल्ली. तर पत्रकारितेंतले आणि तेज्या भायले तुमचे अशे कोण आदर्श आशिल्ले लेखक म्हणा किंवा विचारवंत म्हणा? नक्कीच. एक म्हटल्यार तूं जशें म्हटलें की एक पॅशन आसचें पडटा. आयज त्या पत्रकारितेन एक्टीव पत्रकारिता म्हणजे पूर्ण वेळ पत्रकारितेंतली 18 वर्सां आणि त्या भायर ग्रामीण पत्रकार म्हणून हांवें कितलीशींच वर्सां काम केलें. सो झपाट्टा पळय मनीस तसो ह्या पत्रकारितेन हांव झपाटलो. आणि पत्रकारितेन जेन्ना हांव गेलो तेन्ना मागीर आनीक कांयच विचार ना. मागीर बाबा रातचो हांव डेली प्रवास करतलो पेडणेच्यान पणजे. राती आमी 1:30 2 पावताले, परत सकाळीं 10:30 मिटिंगेन पावताले. हें सगळें फिजिकल हें सुद्दां जावन तेचे थकवा किंवा हें कितें आपूण करता अशें केन्ना एक वेगळ्याच पद्दतीची एक ताकद संचारताली आंगान. अशें तें पॅशन हें पत्रकारितेचें आमकां म्हणजे म्हाका जड. आणि सगळे पेपर वाचल्या कारणान त्या वेळार म्हाका सगळे संपादक पाड आसले. सगळ्या पेपराचे रिपोर्टर कोण, कारण तेंचे लेख येताले आयतारा छापून, तेंचें हांव वाचन करतालो. कोण रिपोर्टर कशा पद्दतीन. त्या वेळार गुरुदास सावळ, संदेश प्रभुदेसाय, राजन देसाय, ज्योती धोण, मागीर संजू वेरेकर, प्रकाश कामत
हे प्रॉमिनंट त्या वेळा वयले जर्नलिस्ट आणि त्यांचे वाचन करून मागीर विधानसभेतले कामकाज, विधानसभेच्या कामकाजाचे ते कॉलम, ते कॉलमाची प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आसताली. संदेशाची वेगळी स्टाईल, राजन देसायची वेगळी स्टाईल, अशा पद्धतीचे ते म्हणजे परेश प्रभू सारको मनीस हो डेस्कार त्या वेळार काम करतालो, वृत्त संपादक म्हणून. सागर जावडेकर हे सगळे, आणि तेतून नवे म्हणजे सद्गुरू पाटील बी हे त्या वेळार नव्यान रुजू जाल्ले. आमच्या वेळार रुजू जाल्लो पांडुरंग गांवकार, म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीसून येऊन पणजे सारख्या शहरात येऊन शिकून तो पत्रकारितेन गेलो आणि पत्रकारितेन तो चमकलो. म्हणजे तो सुद्धा त्याचे सुद्धा बातम्यो त्या वेळार बायलायन येतल्यो त्यो सुद्धा वाचून एक वेगळीच एक फिलिंग त्या वेळार येतले की जर पांडुरंग गांवकारा सारको भुरगो जर करू शकता जाल्यार आम्ही करपाक शकता. कारण आमची टेंडन्सी कसो गरीब भुरगो जर ते करू शकता म्हणजे आम्ही ते करू शकता. अशा पद्धतीन हांव पत्रकारितेन येयलो आणि सुरवातीक म्हाका पांडुरंग गांवकारान खऱ्या म्हटल्यार इतको सपोर्ट केलो. कारण त्या वेळार तसो सपोर्ट करपी असो सिच्युएशन नसलें. कांय सिनियर लोक हे आपल्या पद्धतीन आपल्या हितून बिजी आसले, पण नव्यानूच रुजू जाल्ल्या पत्रकाराक सारको श्री गणेशा शिकोवपी, आपल्या बरोबर सगळीकडे व्हरपी अशी तेन्ना तशी टेंडन्सी नसली. त्या वेळार पांडुरंग गांवकर सारक्या मनशान म्हाका खूब हेल्प केलो. आपल्या बरोबर सगळीकडे तो घेवन वयतालो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी वेगवेगळे. आमी त्या वेळार कशें आसलें की पत्रकार ग्राउंडार जो काम करतालो तो एक्टिवली काम करतालो. सगळ्या डिपार्टमेंटांनी वचप, डायरेक्टरांक मेळप, सिनियर ऑफिशलांक मेळप, तेंच्या बरोबर बसप, वेगवेगळ्या विशयाचेर गजाली करप, असो एक त्यावेळेर पद्दत आसली. आयज ती पद्दत टोटल कॉलेप्स जाल्ली. आतां एक फक्त फोन मारतात इतकेच. पर्सनल रिलेशनाचो जो विशय आसा वचोन चर्चा करप, त्या वेळार त्या अधिकाराकूय विश्वास आसलो पत्रकारांचेर, म्हणून ते बिंदासपणान वेगवेगळ्या विशयाचेर उलयताले. आयज ते भितात, तू सांगता कितें आनी तू छापून कितें हाडशीत म्हणून अशी परिस्थिती. आणि त्याच वातावरणांतल्यान ह्या पॅशनीक लागून हांव ह्या पत्रकारितेन अजून मेरेन तग धरून आसा. आणि ही पॅशन म्हाज्या तकलेन अशी भिजलेली आहा की त्याच्या शिवाय दुसरो हांव विचारूच करपाक शकना. ह्याच पॅशनीन म्हाका जगयला. ह्याच पॅशनान म्हाका म्हाज्यातलो जो एक आक्रमकपणा म्हणा किंवा म्हाज्यातलो एक ठामपणा म्हणा तो म्हाका ह्या पॅशनीन दिल्लो आसा. आणि खूब जाण म्हाका म्हणटात की किशोर पत्रकार कमी आणि एक्टिविस्ट चड म्हणून. पूण हांव विचार करता की पत्रकारान एक्टिविस्टूच आसचो पडटलो. कारण पत्रकार हो फक्त निव्वळ कितें घडटा ते तूं लोकांक सांगता अशी पत्रकारिता आतां उरोंक ना. आतां घडटा तेचेर विचार करून, अभ्यास करून, एक भूमिका मांडून ती लोकांपर्यंत पावप हें पत्रकाराचें काम जाल्लें आसा. आणि त्या सगळ्या हेतूनसून ती जी ताकद आसा त्या ताकदी खातीर हांव पत्रकारितेन आतां मेरेन हांगाच मेरेन झेप मारपाक शकलो. आणि एक गजाल म्हाका कौस्तुभ सांगपाक बरें दिसता की पत्रकारितेन हांवें पळयल्ले कितकेशेच आमचे सहकारी जे 25-30 वर्सां तेंच्यांनी काम केल्या, उपसंपादक म्हणून रुजू जाल्ले, उपसंपादक म्हणून रिटायर जाले. पुणून म्हाजी ग्रोथ जी आसा ती म्हाका दिसता ह्या पत्रकारिते भितर फास्टस्ट ग्रोथ जर कोणाची जाल्लेली आसा जाल्यार ती म्हाजी जाल्लेली आसा. कारण हांव उपसंपादक म्हणून निव्वळ रुजू जाल्लो 2006. उपसंपादक, सिनियर उपसंपादक, रिपोर्टर, सिनियर रिपोर्टर, चीफ रिपोर्टर, एक्झिक्युटिव्ह एडिटर हो सगळो प्रवास म्हाका पळोवपाक मेळ्ळो. म्हटल्यार कमी कालावधीन सब एडिटर म्हणून जॉईन जाल्लो, संपादक जाल्लो मनीस म्हाका दिसता हांव आसतलो आनी पांडुरंग आसतलो. म्हटल्यार संपादक पदार पावले. कारण आमच्या पयलीं कितलेशेच पत्रकार हे वेगवेगळ्या पत्रकारितेन काम करताले, रिपोर्टर म्हणून काम करताले, उपसंपादक म्हणून. पूण त्या संपादक पदाचेर तशें कोण पावूंक शकले ना. ते आमी पावले. आणि निव्वळ आमचे पॅशन ह्या पत्रकारिते बद्दलची आमची आत्मीयता आणि सर्वस्व म्हणटात तशें पणांक लायिल्ल्या कारणानूच हे शक्य जालें, ना जाल्यार हे शक्य जावचें नासलें. त्याच्या मागीर तुमी प्रुडंटान हय जालें कशें. 2006 हांव गोवा दूतान जॉईन जालो. आणि एक बरी गजाल कशी की पत्रकार हो सदांच अपोजीट बाजून आसपाक जाय. पत्रकारान सदांच विरोधी पक्ष जसो आसता विधानसभेन तशा पद्दतीन पत्रकार हो विरोधी सरकारच्या वेगवेगळ्या गजालींचेर नदर दवरप हे पत्रकाराचें काम आसता. त्या वेळार 2005 गोवा दूत सुरू जालो. आणि 2005 गोवा दूत सुरू जालो आणि भाजपाची सत्ता गेली. आणि भाजपा हो अपोजिशनान येयलो. आणि गोवा दूत हो स्वाभाविकपणान मनोहर पर्रीकर हे तांचे डायरेक्टर असले त्या वेळार. आणि भाजपाचो पेपर अशी त्याची एक प्रतिमा असली. आणि त्या पेपरान हांव 2006 जॉईन जालो. म्हणटकूच आयती ऑफकोर्स त्या वेळार हांव उपसंपादक म्हणून जॉईन जाल्लो खरो. कारण
प्रत्यक्ष पत्रकारितेचो अनुभव नसल्या कारणान ते पद पुढून पत्रकारिता, बातम्यो, वातावरण, राजकारण हे सगळें म्हाका खबर आसलें. त्या खातीर म्हाका काम करप खूब सोंपें गेलें. आणि त्या गोवा दूताच्या एकूण प्रवासान म्हणजे 2006 हांव जॉईन जालो आणि 2015 हांवें गोवा दूत सोडलो. 2006 ते 2012 हो जो टप्पो आसा तो गोंयच्या राजकारणाचो अत्यंत महत्वाचो टप्पो. आणि त्या वेळार विधानसभेन एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन मनोहर पर्रीकर आणि समोर त्या वेळेला पहिली प्रताप सिंग राणे मागीर दिगंबर कामत आणि विरोधी पक्षाच्या आयडियोलॉजीचो पेपर असल्या कारणान उठसूट सरकारचेर टिका, सरकारच्यो भानगडी, सरकारच्यो भ्रष्टाचार, सरकारचे सगळ्यो त्या हेतून ती जी एक आक्रमकता जी मुळान आसली त्या आक्रमकतेक थंय वाव मेळपाक लागलो. आणि तेतूसून हांव घडत घडत 2006 जो उपसंपादक म्हणून रुजू जाल्लो तो चीफ रिपोर्टर म्हणून हांव गोवा दूतासून भायर सरलो. म्हणजे हो सगळो प्रवास म्हाका गोवा दूतान पळोवपाक मेळ्ळो. म्हणजे डेस्कार काम करण्यापासून ते फिल्डार काम करी पर्यंत. आणि तेतून एक विरोधी पक्ष जसो आसता तसो विरोधी सरकारचेर वॉच दवरपी एक जर्नलिस्ट अशा पद्धतीच्या विचारधारेन ती माझी मानसिकता आणि पत्रकारिता त्या वेळार तयार झाली. 2012 जेन्ना बीजेपीचे सरकार येयलें तेन्ना थंय म्हाका प्रॉब्लेम जावपाक लागलो की सरकार जेन्ना पक्षाचे येयले बीजेपीचे तेन्ना ती आक्रमकता तेजी उपन्न ती तलवार काडून बॅन कर, आता ते चलचें ना. आणि जावपाक कितें लागलें की सरकारच्या विरोधानूय त्या वेळार असंतोष आसलो पूण बरोवपाक मेळना जालें, कशेंच जायना जालें. म्हणजे म्हाका ती दुसरी बाजू जर चूक घडटा सरकारा कडल्यान तर सरकाराक कसो सांबाळप हें म्हाका शक्यच जायना जालें. आणि थंयसर रावन तूं सरकारच्या विरोधान बातमी मारता अशें जावपाक शकना. तेचो तेतून इतको संघर्श, मानसीक संघर्श तयार जावपाक लागलो की तेतूसून आतां करप कितें हो प्रश्न निर्माण जालो. दुसरी गजाल त्या वेळार जाल्लें कशें की माझें पोजिशन एक चीफ रिपोर्टर म्हणून जाल्ल्या कारणान दुसऱ्या पेपरान म्हाका चीफ रिपोर्टरशीप मेळप शक्य नासलें. त्यामुळे दुसऱ्या कडेन म्हाका खंयच तशा पद्धतीन संदी नसली. आणि माझी पत्रकारिता आणि माझ्या एकूण इमेज ही सगळ्यांक खबर आसली. हो रिस्की माणूस, एका घेवप म्हणजे परवडपाचो न्हू, आपल्याक जाय तें करतलो, ते कोणाक परवडपाचें नासलें. आणि तेतून ती 3 वर्सां खूपच म्हणजे इतकी हे गेली की कितें करप, मानसीक संघर्षाची ती वर्सां. आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री त्या वेळार जाल्ले आणि सरकारच्या विरोधान काय बातम्यो करूंक मेळनात आणि सरकारच्या फेवरान जर बातम्यो करतलो जाल्यार त्या वेळार जालें अशें सिच्युएशन की 2006 ते 2012च्या पूर्ण त्या भाजपाच्या प्रवासान गोवा दूताचें खूप महत्वाचें योगदान असलें. हेजं कारण त्या वेळार बीजेपीक तसो स्थान नासलो. सरकार काँग्रेसीचें आसल्या कारणान मेन स्ट्रीम मिडिया सगळी काँग्रेसीक बरी आसली, पुणून ती कमतरता गोवा दूतान भागयली. जेन्ना सरकार येयलें तेन्ना मनोहर पर्रीकरान तें वेवस्थीत वळखलें आणि मनोहर पर्रीकरान आपल्याच गोवा दूताक मातसो सायडलायन केलो आणि सगळ्यो बातम्यो महत्वाच्यो कितें तेचें कारण मनोहर पर्रीकर कडेन अत्यंत जवळीक आसलेले सगळे जर्नलिस्ट आसले. सागर जावडेकर, सद्गुरू पाटील, त्यांच्याकडे व्हडले व्हडले सरकारच्योच बातम्यो येवपाक लागल्यो आणि आमी सरकार पक्षाचो पेपर अजून आमच्याकडे कांयच ना. सो एज अ चीफ रिपोर्टर म्हणून म्हाका ती गजाल इतकी डिस्टर्बिंग जावपाक लागली की आमच्या पक्षाचो आणि आमचो मुख्यमंत्री थंय आसतना तो आमकां बातम्यो दिना आणि दुसऱ्यांक दिता. आणि एज अ चीफ रिपोर्टर म्हणून फाल्यां पेपर जेन्ना पळयता माझ्या कडेन ही बातमी ना, ही म्हाज्या खातीर लजेची गजाल. सो हांव त्या संघर्शान आसतना कितें करपाचो, खंय वचपाचो असो आसतना 2015 गोवन वार्ता पेपर सुरू जालो. गोवन वार्ता पेपर आणि नवीनच पेपर आसल्या कारणान आणि हांवें एक विचार केलो की दुसऱ्या पेपरान वचप म्हणजे खंय तरी त्या मनशान थंय गेल्यानंतर स्पर्धा तयार जातली. कोण तरी त्या पदा वयला वयतलो, तें पद तुका थंय दितलो, तोच मनीस तुज्या सकयल काम करतलो. सो त्या वातावरणान काम करप हें व्हेरी डिफिकल्ट ठरतलें. अंतर्गत संघर्ष, अंतर्गत वाद विवाद, हेवे दावे हे म्हाका नाका आसले आणि नवीन पेपर सुरू जाल्ल्या कारणान थंय तो प्रश्नच येयना. सो हांवें ती संदी साधली आणि 2015 हांव गोवा दूताचो राजिनामो दिलो आणि 2015 एज अ चीफ रिपोर्टर म्हणूनच हांव गोवन वार्तान रुजू जालो. आणि गोवन वार्ताची एक बरी गजाल, गोवन वार्ता हो व्हडलो मिडिया हाऊस, त्यांचो इंग्लिश पेपर, कोंकणी पेपर, मराठी पेपर, ते भायर प्रुडंट चॅनल, त्यामुळे एक मिडिया हाऊस म्हणून. आणि थंय खंयच्याच पद्धतीचो एक मायनिंगाचो जर विशय सोडलो आणि दुर्दैवाची गजाल म्हटल्यार 2015 जेन्ना तेंच्यांनी गोवन वार्ता सुरू केली त्या वेळार 2012 मायनिंग बंद पडलेली. सो मायनिंगाचो प्रश्नच येनासलो. पुणून थंय ते स्वातंत्र्य मेळ्ळें सुरवातीक काम करपाचें बिंदासपणान, बरें घडटा तें बरें बरोवप,
चुकता थंय चुकीचेर आसूड ओडप ही मोकळीक हे स्वतंत्र गोवन वार्तान बऱ्यापैकी मेळ्ळें. आनी गोवन वार्तान 2015 प्रवास सुरू जालो तो 2024 पर्यंत सुरू जालो. गोवन वार्तान चीफ रिपोर्टर म्हणून रुजू जालो. चीफ रिपोर्टराचो मागीर एक्झिक्युटिव्ह एडिटर जालो. मागीर एडिटर म्हणून काम करपाची संदी मेळ्ळी. स्वतंत्र मराठी चॅनल सुरू करपाच्या प्रोसेसाचो वाटेकरी जावपाची संदी मेळ्ळी. एक नवे चॅनल आमी गोवन वार्ता लायव्ह म्हणून मराठी चॅनल सुरू केले. कारण मराठी पेपर जर इतके आसत जाल्यार मराठी चॅनल कित्याक सुरू जावं शकना. ह्या विचारांतल्यान आमचे जे डायरेक्टर आसले जो लुईस त्यांनी आमी मराठी चॅनल सुरू करूया म्हणून एक संकल्पना हाडली आनी आमी दोगांनी ती हें केली आनी तातूंत प्रत्यक्षान गोवन वार्ता लायव्हूय सुरू केलें. कांय प्रमाणान कोंकणी भांगरभूंय पेपर आसलो त्याच्या खातीरूय काम करपाची संदी मेळ्ळी. त्या निमतान एक संवय बरी जाली की मराठी आनी कोंकणीनूय बरोवप जावपाक लागले. त्यामुळे दोनूय भाशाची संवय जाली आनी बऱ्यापैकी ते सगळे चलताले. पुणून मागीर एक वेगळो टप्पो सुरवात जालो त्याचो मागीर आमी उल्लेख केलो. तेच कडेन येवपाक आशिल्लो की आतां जालें हांव 2011 गोंयच्यान गेलो भायर शिकपाक आनी तो येवन वचून असो इतले भायरूच आसा. दिल्ली पुणे आशिल्लो, दिल्ली मागीर अमेरिकेक गेलो. तेन्ना कितें जाता की भायर आसतना तुमकां गोंया बद्दल न्यूज जाणून घेवप आनी प्रत्येक कितें चल्लां गोश्टी. सो हांव ऑलमोस्ट सगळे चॅनल पळयतालो आनी तितून एक इंटरव्यूज आसताले आनी हें आसतालें. रावंड टेबल नांवाचो एक प्रोग्राम प्रुडंट ताजेर सुरू जालो आनी हांव तसो प्रुडंट मागीर हांव तितलो पळयनाशिल्लो. पण तो रावंड टेबल पळोवपाक लागलो आनी खास करून तुमच्या खातीर तो रावंड टेबल पळयतालो. आनी हांवूच न्ही, म्हाज्या सारके अशे कितले लोक तरी आसतले जे रावंड टेबल फक्त तुमच्या खातीर पळयताले. आनी इवन आतां सुद्दां केन्ना तुमी रावंड टेबलाचो एपिसोड पळयल्यार थंय एक रँडम कमेंट आसता की किशोर कित्याक ना रावंड टेबलाचेर. तर तुमी रावंड टेबलान कित्याक ना हेचे मातशें उत्तर ना. कौस्तुभ, रावंड टेबलाचो विशय हो खरोच इंटरेस्टिंग. म्हटल्यार प्रुडंटाचेर कितें जालें की म्हणजे गोवन वार्ता आसतना तेचो फायदो कितें जालो की एक म्हणजे प्रिंट मिडिया हाच्या भितर एज अ संपादक, एक्झिक्युटिव्ह संपादक म्हणून काम करपाची संदी मेळ्ळीच. पुणून चॅनल असल्या कारणान त्या चॅनलाचेर वेगवेगळ्या वेळार डिबेटान वांटो घेवपाक चान्स मेळटालो, डिस्कशनान वांटो घेवपाक चान्स मेळटालो. अशें करीत करीत तातूंतल्यान टीव्हीचेर येयल्या उपरांत म्हणजे पयली संदी स्वाभाविकपणान टीव्हीचेर संदेश प्रभुदेसाय जेन्ना प्रुडंटाचे संपादक आसले त्या वेळा पासून मेळ्ळेली. पुणून त्या कंपनीनूच रुजू जाल्या नंतर अधिकृत पद्दतीन ती संदी मेळ्ळी. आनी ते करता 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 आमचे प्रुडंटाचे जे संपादक आसात प्रमोद आचार्य तांणी एक वेगळे संकल्पनेन तो रावंड टेबल म्हणून एक संकल्पना तेणी सुरू केली. आनी ती संकल्पना म्हटलें कितें की सगळे संपादक बसोन आमी त्या आठवड्याचे म्हत्वाच्या विशयाचेर तेतून चर्चा करप म्हणून. आनी स्वाभाविकपणान आमी पयलीं आनी ती चर्चा कशी अशी म्हणजे तेका एक कितें म्हणटात तशें मेकळेपणान ती चर्चा. आमी जशें चायेक बसतात पळय तशा पद्दतीन ते टेबलार बसप आनी त्या चर्चेचेर मेकळेपणान उलोवप असो तो संकल्पना. पयलीं आमकां दिसतालें की लोक हें एक्सेप्ट करतले काय ना, एक्सेप्ट करतले काय ना. पूण तेका सुरवात केल्या नंतर इतको जबरदस्त प्रतिसाद मेळपाक लागलो की स्वता प्रमोद आचार्यान सुद्दां विचार करूंक नासलो की हो प्रोग्राम आमचो इतको क्लिक जातलो. आनी रावंड टेबल हो एक ब्रँड तयार जालो प्रुडंटाचो. दर आठवड्याक लोक वाट पळोवपाक लागले. आनी रावंड टेबलाचो एक बरो कन्सेप्ट कितें की थंय मेकळेपणान व्यक्त जावपाक मेळटालें. हांव ज्या ज्या वेळार जे जे विशय येताले त्या त्या विशय वेळार हांव मेकळेपणान व्यक्त जातालो. आनी कित्याक नकळो की म्हाजें व्यक्त जावपाची आनी म्हाजी भुमिका ही लोकांक खूब आवडटाली त्या वेळार. आनी हांव सडेतोडपणान जशें हांव म्हाज्या मनान आसा तशा पद्दतीन हांव थंय उलयतालो. जावपाक लागलें कितें की त्या वेळार जें सिच्युएशन म्हटल्यार 2012 जेन्ना बीजेपीची सत्ता येयली, बीजेपीची सत्ता येतकूच 2012-2014 मनोहर पर्रीकर दिल्लीक गेले, पार्सेकर मुख्यमंत्री जाले आनी ज्या आशेन लोकांनी बीजेपीक सत्तेर हाडलेली लोकांचो खंय तरी भ्रमनिरास जावपाक लागलो. आनी विचित्र बायनींग बंद पडली, बिझनस वायज राज्याची हें जाली आनी सगळो घोळ जालो. आनी त्याचो फटको 2017 बीजेपीक बसलो. बीजेपीन मागीर कशा बशी तरी सत्ता स्थापन केली. हो सगळो अशा पद्दतीचो हें आसतना आनी केंद्रांतूय बीजेपीन आयिल्ल्या कारणान बीजेपीची एक वेगळी ताकद वाडली. बीजेपीन सगळ्याच फिल्डांचेर आपलें एक मोनोपोली तयार करपाचो प्रयत्न केलो आनी मिडियाचेर तर तेंच्यांनी कंट्रोल दवरपाचो एक हें सुरू केलो. सो त्या रावंड टेबलान जावपाक लागलें की रावंड टेबलान त्या डिबेटींतल्यान खंय ना खंय तरी चीफ मिनिस्टर म्हणा नाजाल्यार आमचो TCP मिनिस्टर विश्वजीत राणे म्हणा आनी बाकीचे मंत्री ज्या ज्या मंत्र्याच्या खात्यांनी कितें चुकीचें घडटालें त्या त्या वेळार आमी तेचेर उलोवप आसलें.
त्यो गजाली इतल्यो व्हायरल जावपाक लागल्यो, त्यो व्हायरल जाल्ल्या कारणान तेंचेर खंय तरी प्रेशर येवपाक लागलो आनी म्हाज्यो कंप्लेनी सुरू जाल्यो तेन्नाच्यान. कितें चलना, तो किशोर कितें उलयता ते मातशें ताका कंट्रोल. पूण तोच तर त्या रावंड टेबलाचो महत्व. थंय फाल्यां बरें म्हाका जर सांगलेलें ना किशोर ते तूं तशें उलोव नाका मातशें, तेन्ना हांव सांगतलो आतां बाबा म्हाका रावंड टेबलाचेर ते बसपाचेंच ना. जर म्हाका मेकळेपणान उलोवंक मेळना, पूण आनी प्रमोद आचार्यान तें हेंय दवरलें दॅट फ्रिडम ही हॅज गिवन, की थंय तशें बंधन कांयच नासलें, मेकळेपणान उलोवपाक मेळटलें. पुणून कंप्लेनी वाडपाक लागल्यो. हळू एक दोनदा अशे इश्यूज थंय येयले आनी त्या इश्यूचेर जी भडक चर्चा जाली त्याच्यातल्यान तेतूंतले कांय व्हिडिओ व्हायरल जावपाक लागले आनी त्या तक्रारीचें प्रमाण इतकें वाडलें की किशोर ही खंय तरी एक अडचण तांकां निर्माण जावपाक लागली. मागीर पेपरानूय बरयतानाय लिखीत स्वरुपानूय त्याच पद्दतीची पत्रकारिता सुरू आसली आनी मिडियांतल्यान हें अशें जावपाक लागलें. सो तेंचेर एक म्हणजे तेंच्यांनी जरी प्रत्यक्षात म्हाका सांगूंक ना तरी म्हाका कांय गजाली कळटात. सो ते प्रेशराचें प्रमाण इतलें जालें की एका मिनिस्टरान तर सरळ धमकी दिली की तेका जर तूं नोकरे वयल्यान काडिना जाल्यार आपूण फाल्यां जायरातीच बंद करतलो म्हणून. इतल्या पर्यंत परिस्थिती पावली. आनी ह्यो सगळ्यो गजाली जेन्ना म्हाका कळपाक लागल्यो तेन्ना मॅनेजमेंट नो डावट मॅनेजमेंटान म्हाका कसलोच त्रास करूंक ना, पूण मॅनेजमेंटाची परिस्थिती अशी जाली की आतां हेचेर करप कितें. किशोराक ते करूं नाका म्हणून सांगा गेल्यार तें शक्य ना. मागीर तेतूंतसून वे आवट म्हणून कितें केलो की एक नवीनूच प्रपोजल तयार केलो आनी म्हाका ट्रान्सफर केलो हांगा. कांय दीस म्हाका सिंधुदुर्गाकूय धाडलो. हांवें गेलो सिंधुदुर्ग, म्हटलें सावंतवाडी ऑफिस. आय प्रिफर्ड, म्हटलें पळोवया गोवा आनी सावंतवाडी ही संस्कृती आनी हें तें एक साम्य असल्या कारणान आनी म्हाका एक उमेद ते सावंतवाडी वचोन तें सगळें समजून, कारण गोंयच्या संस्कृती कडेन एटॅच आसलो तो विशय. मागीर सावंतवाडी हांव गेलो, नो डावट. मागीर तेंच्यांनी म्हाका म्हणूंक लागलें तुका कोल्हापूर आमी सुरू करया, तूं कोल्हापूर चल. आतां कोल्हापूर म्हणटकूच म्हाज्या समोर पेज येयलो, कारण फॅमिली हांगा आसा, भुरगीं धाकटीं आसा, ती स्कुलाक वयता. सो ते कोल्हापूर वचोन तें शक्य नासलें आनी कोल्हापुरान तूं डेली अप डावन करपाक शकनासलो. सो आय प्रिफर्ड की म्हाका कळ्ळें की हो कोल्हापूर वचपाचो जो प्रपोजल तो किशोराक घरा चल म्हणचें पडटा म्हणून हो एक मार्ग तेंच्यांनी काडलो. सो संघर्श करून कांय त्या वेळार उपाय नसलो. म्हाका कळ्ळें की दीस इज एन सायन सिग्नल की किशोर तुजे आतां दीस सोंपले, तूं आतां वेगळो कितें तरी विचार कर म्हणून. सो आय इमिजिएटली ऑफर्ड माय रेजिग्नेशन, की हांवें सांगलें की म्हाका कांयच तक्रार ना, पण हांव कोल्हापूर वचपाक शकना. सो आय वील प्रिफर टू रिजायन म्हणून. तरी तेंच्यांनी रिजायन करतलो कित्याक, कारण कशें आहा एडिटर पोस्टाचेर तेन्ना एडिटर जाल्या नंतर कन्सल्टिंग एडिटर म्हणून हांव प्रुडंटा खातीर काम करतालो. आनी प्रमोद आचार्यान आनी एक त्या वेळार एक बरी संकल्पना मांडलेली की किशोर तूं एक गांवकारी म्हणून प्रोग्राम कर. तूं दर एका गांवांनी वचपाचो आनी लोकां कडेन थंयसरल्या थळाव्या लोकां कडेन तूं संवाद सादपाचो आनी वेगवेगळ्या विशयाचेर उलोवप. मागीर हांवें विचार केलो की रावंड टेबलूच जर इतकें जड वयता आनी हांव जर ग्रावंडार वचून जर लोकां कडेन संवाद सादपाक हें गांवकारी हांकां परवडपाचें ना. पूण तो म्हाका गांवकारी कन्सेप्ट इतको तकलेन बसलो की येस हें करपाक जाता. आनी त्या वेळार मागीर हांवें राजिनामो दिलो. आतां किशोर म्हणजे हांव स्वताक कोण व्हडलो समजना आनी हांव स्वता व्हडलो न्हूय, कारण किशोरान राजिनामो दिल्या उपरांत जर किशोर हो बरो पत्रकार आसलेलो जाल्यार खुबश्या पेपरांतून किशोराक ऑफरी येतल्यो आसल्यो, आपल्या कडेन यो किंवा आपल्या कडेन यो. अशी एकूय ऑफर कौस्तुभ तुका सांगता म्हाका खंयच्याच पेपरांतल्यान ऑफर येवंक ना. म्हणजे पेपराच्या अधिकृत मनशा कडल्यान ऑफर येवंक ना. बाकी कोण जे फ्रेंड सर्कल बरे मागपी आसले तेंच्यांनी आमच्या कडेन येता, पूण संपादक ना, न्यूज एडिटर म्हणून जातलो तुका येवपाक. कांय जाणांनी सब एडिटर म्हणूनय यो म्हणून विनंती केली. पण त्यो सगळ्यो गजाली तुका खबर आसा काय ते शक्य नसलें. आनी सॅलरी वायज, कारण कशें आसा की इतक्या वर्साच्या ह्या सगळ्या कामा उपरांत एक संपादक म्हणून जेन्ना हांव म्हाका प्रमोट जाल्लो एक सर्टन सॅलरी हांव घेतालो आनी त्याच्या अर्ध्या सॅलरीक कोण तरी म्हाका आफयता. सो म्हाका दिसपाक लागलें की हें एक्सेप्ट करप म्हणजे किशोर सोंपलो काय कितें, हीच किशोराची पात्रता काय कितें. आनी मागीर हांवें विचार केलो की आतां हांव कितें करतलो. हांवें ठरयलें की दुसऱ्या खंयच्याच पेपरान हांव वचपाक शकना, कारण म्हाका सगळें कळयलें की कशा तरेन आयज पेपरांची परिस्थिती कौस्तुभ निर्माण जाल्या तेचेरूय आमी उलोवया, कारण तें खूब म्हत्वाचें समजून घेवप. सो मागीर हांवें ठरयलें की एक नवेन कितें तरी प्रयोग सुरू करप. गांवकारी हो कन्सेप्ट ऑफकोर्स हांव मान्य करता की हो मूळ कन्सेप्ट हो आमच्या प्रमोद आचार्याचो,
म्हणून हांवें तो कन्सेप्ट चोरलो, हांव सरळ सरता हांवें चोरलो कन्सेप्ट म्हणून, आणि त्या कन्सेप्टाच्या तेच नाव घेवन हांवें गांवकारी सुरू केले, डिजिटल मिडिया सुरू म्हणजे मार्चान हांव रिलीव जालो, एप्रील सुरू जालो, तर करतलो म्हणून आमचो प्रायम चॅनलाचो जो संपादक आसा संदीप केरकर, ही इज व्हेरी हेल्पफूल टेक्नॉलॉजीन. आयज मिडिया भितर टेक्नॉलॉजीन संदीप म्हणटात तो नंबर 1. त्याची हेल्प घेतली, त्याच्या कडेन उलयलो हांव, त्याच्या कडल्यान सजेशन घेतलें की म्हाका एक यूट्यूब चॅनल सुरू करपाक जाय. सो तेणी म्हाका सगळो सपोर्ट यूट्यूब चॅनल सुरू करपाक लागून जे कितें लागता त्या पद्दतीन तेणी सगळो गायडन्स सपोर्ट केलो. मागीर विचार केलो की यूट्यूब चॅनल ओके, पूण लिखीत स्वरुपाची जी पत्रकारिता आहा त्याचें इम्पॉर्टन्स हे कमी जावपाचें ना. सो एक डिजिटल पेपर सुरू केलें आणि सिंगल पान, एकूच पान, कारण ते एकटो मनीस कितकें करतलो म्हणून एक सिंगल पेज डिजिटल पेपर आणि यूट्यूब चॅनल, फेसबुक अकाउंट अशा पद्दतीन सुरू केलें. आणि 17 एप्रील रामनवमीचो दीस जय श्रीराम म्हटलें आणि करून उडयलें सुरू. लोक म्हणटाले की अरे बाबा तूं कशें चलतलो, युट्यूबाचेर तुका सबस्क्रायबर मेळटले, युट्यूबाचे वयल्यान तुका रेव्हेन्यू मेळटलो, आणि तूं कितें करतलो, पोटाचें कितें करतलो. तर हांवें कितें केलें, सरळ सांगपाचें म्हटल्यार की म्हाका जे कितें नोकरी सोडल्या उपरांत जे कितें बेनिफिट्स बाकीचे जे मेळ्ळे ते सगळे काडले आणि हांवें मिसिसी कडेन दिलें की 1 वर्सभर म्हाका कांयच विचारप ना. 1 वर्सभर जो कुटुंबाचो खर्च, भुरग्यांचो खर्च, जे कितें भाडें बिडें कितें आसा ते तूं ह्या हेतून पळय. 1 वर्स हांव तुका कांयच दिवचो ना आनी तुज्या कडेन हांव मागचो ना. 1 वर्स हांव कितें करतलो म्हाजें तें हांव पळयतां, पूण 1 वर्स तूं म्हाजे कडेन कांयच मागप ना, अशा पद्दतीन कंडिशन घातलें आणि हो प्रवास म्हजो सुरू जालो. आतां मेन मिडियाचेर तुका सांगता की कितें जालां की आयज परिस्थिती अशी जाल्या की मिडिया ही गोंयची टोटली पॉलिटिकली रेव्हेन्यूचेर डिपेंड जाल्ली आसा. कारण गोंयान आनीक एडवर्टायजमेंट मेळपाक कांयच संदी ना. टुरिजमान इतको बिझनस चल्ला, पूण टुरिजमाक गरज ना एडवर्टायजमेंटाची. आतां ज्यो कॅसिनो नाजाल्यार हेर ज्यो एडवर्टायजी येतात त्यो फक्त फॉर गुड रेपो, फॉर गुड PR, म्हटल्यार आमचेर फाल्यां कितें जर जाय जाल्यार मातशें आमकां सांबाळून घ्या अशा पद्दती. सो पॉलिटिकलीच रेव्हेन्यू आयज पेपरांक आनी मिडियाक मेळटा आणि त्या कारणाक लागून खंयच्याच पॉलिटिशियनाच्या विरोधान आयज खंयचीच मेन स्ट्रीम मिडिया आयज जर कितें तरी आसात त्या डिपार्टमेंटा बाबतींत किंवा त्या मिनिस्टराच्या बाबतींत जाल्यार मेन स्ट्रीम मिडिया थंय टच करिना. आणि त्या खातीर एक व्हॅक्यूम तयार जाला. लोकां भितरूय आयज एक निराशा तयार जाला की खंय तरी मिडिया वास्तव दाखयत ना, रियलिटी दाखयत ना, हें दाखयना तें दाखयना. सो हे प्रकार सुरू जाल्ले आसा आणि त्या खातीर एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म गोंयांत तयार करचो असो एक विचार म्हज्या मनान येयलो आणि तातूंतल्यान गांवकारीचो जल्म जालो. आणि जल्म जालो म्हणटा तेन्ना 1 वर्सूय गांवकारीक पूर्ण जालें. पुणून ह्या एका वर्सान खूब व्हडले अटकेपार झेंडे गांवकाऱ्यान लायले अशें ना, पूण निराश जावपा सारकी तरी परिस्थिती ना. देर इज होप अँड आय स्टील बिलीव इन दॅट होप. की म्हाका दिसता की हो होप जो आसा तयार जाला, हो होप आतां एका वेगळ्या पद्दतीन म्हाका वाडोवपाक जाय आणि लोकां मेरेन पावपाक जाय. लोकांक कन्विन्स करपाक जाय की तुमी लोक कौस्तुभ, तुका खबर आसा की प्रत्येक जाण पत्रकारितेचेर जेन्ना उलयतात तेन्ना व्हडलीं व्हडलीं भाशणां लोकमान्य टिळक, आगरकर, अत्रे आणि व्हडलीं व्हडलीं उदाहरणां दितात की अशे पत्रकार आसूंक जाय, निपक्षपातीपणान पत्रकारांनी काम करपाक जाय, पत्रकार खंयच्याच कोणाच्याच बाजून आसपाक जायना, तांणी निर्भयपणान काम करूंक जाय, सडेतोडपणान व्हडलीं व्हडलीं भाशणां आमी ठोकतात. पूण वास्तवान पत्रकार म्हटल्यार हो एक कामगार. तो खंयच्या तरी एका कंपनीक काम करीत आसता. त्या कंपनीच्या धोरणा प्रमाणे, त्या कंपनीच्या संपादकाच्या धोरणा प्रमाणे ताका काम करपाचें आसता. लोक जरी त्या पत्रकाराक इंडिपेंडंट समजता तरी तो इंडिपेंडंट नसता. तो त्या कंपनीचो नाजाल्यार त्या संपादकाच्या आयडियोलॉजीचो फॉलोवर आसता. ताका ती आयडियोलॉजी फॉलो करची पडटा. आणि त्या खातीर जर लोक म्हणटात की पत्रकार निपक्ष आसपाक जाय, निर्भीड आसपाक जाय, सडेतोड आसपाक जाय, त्यांनी व्यवस्थित पद्दतीन विशय मांडपाक जाय, जाल्यार त्याच लोकांनी तशा पद्दतीन त्या पत्रकाराकूय सपोर्ट करपाची गरज आसा. तुम्ही जर पत्रकारांक सपोर्ट करच्यात ना जाल्यार मग पत्रकारांक कित्याक सपोर्ट करूंक जाय, तांकां पगार मेळटा. जर पगार मेळटा असो जर तुम्ही म्हणटा जाल्यार तो पगारीच काम करतलो. मागीर तुम्ही तक्रार करूंक जायना की तो पत्रकार अशें करू शकता, अशें करता. आनी सगळ्यांकूच आयज कौस्तुभ आतां म्हाजेर ही परिस्थिती येयली नोकरी सोडपाची म्हणून हांवें नोकरी सोडली. आयज आमी व्हडल्यो अपेक्षा पत्रकारां कडल्यान दवरता, पूण त्यांच्या खातीर ती नोकरी म्हत्वाची आसता. तेंची फॅमिली, तेचे सगळे हे गोष्टी त्या नोकरीचेर डिपेंड आसता. सो फाल्यां बेश्टें ताका दिसलें म्हणून तो नोकरी सोडपाक शकना. पुणून जर वाचकांक दिसलें
बरे पत्रकार आसात आनी बऱ्या पत्रकारांनी बरी पत्रकारिता करपाची समाजा खातीर, राज्या खातीर, देशा खातीर जर त्या वाचकांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेत त्या पत्रकारांची जाल्यार हे निश्चित घडपाक शकता. आणि तोच फॉर्म्युला एक बारीकसो एक मॉड्यूल हांवें गांवकारी खातीर तयार केलो आणि त्या मॉड्युलांतल्यान आतां हांव काम करतां. भाई आम्ही पळयलें की आता तुमचें एक उदाहरण आता गोंयांत लागीं अशें आमी पळयलें, पूण अशे बरेचशे आता नॅशनल लेवलाचेरूय जर्नलिस्ट आसा की जेन्ना प्रस्थापीत सत्ता आणि एक भांडवलदारी वर्ग जेन्ना मिडियाचेर हावी जावपाक लागलो तेन्ना ते जे इंडिपेंडंट व्हॉयसीस आशिल्ले मिडियांतले तांकां खंय तरी जागा कमी जाला. सो आनी ते थंयच्यान भायर सरले. आयज युट्यूब सारको एक प्लॅटफॉर्म आसा किंवा आनी इंडिपेंडंट आता न्यूज लॉन्ड्री सारके एक प्लॅटफॉर्म आशिल्ले जे 2012 सुरू केले. आनी ते तेन्ना सांगताले की जेन्ना पयशे रिडर्स दितले तेन्ना रिडर्सांचे इश्यू आमी घेतले. जर आमकां जर एडवर्टिजमेंट घेवचें पडलें जाल्यार आमकां तांकां सर्व करचें पडटलें. सो तुमी चिंता. आनी तेणी एक 10 more than 10 years तेणी तो एक मॉडेल रावन आतां खंय तरी ते एक सो तुमी केला तितून एक मे बी एक स्लो तेका आसा ग्रोथ, पूण ग्रोथ आसा नक्की कित्याक अशा व्हॉयसिसांची गरज गोंयांत आसाच आनी भारतभर आसा एक्चुअली आनी सद्याक सगळ्या कडेनूच आसा एका सायडींतल्यान पळोवपाक गेल्यार. सो आता तुमी एक बरे एक हें सांगलें की कोलॅबरेटीव आशिल्ले तुमचे इनिशियल जर्नलिस्ट लायक, पूण आतां सद्याक गोंयच्या पत्रकारितेन तुमकां कितें दिसता कितें लिमिटेशन्स आसा? थोडे तातूंत तुमी उलयले पूण मातशें विस्तार. कौस्तुभ जशें तुवें सांगलें की न्यूज लॉन्ड्री, लल्लन टॉप, रवीश कुमार ही एक उदाहरणां जाली की कशा तरेन येद्या व्हडल्या आतां रवीश कुमार तर NDTVचो सामको फेस आसलो. आणि सांगपाचें कितें की NDTV एका टायमार आमी पळयताले इंग्लीश आमची इंग्लीश बरी जावची म्हणून NDTV पळयताले. त्या NDTV तारपी एक हिंदी जर्नलिस्ट बरोबर हिंदी जर्नलिस्ट आसलो. लल्लन टॉप मागीर न्यूज लॉन्ड्री अशी कितकीशीच उदाहरणां कौस्तुभ त्या वेळार घडलीं आनी तेतूंतसून प्रेरणा घेवन हे गांवकारी सारके धाडस करपाचो विचार म्हाज्या मनान येयलो. आतां तूं पत्रकारितेच्या बाबतींत जर सांगचो जालो जाल्यार आयज परिस्थिती पत्रकारितेची खरीच कौस्तुभ बिकट आसा आनी तेतून खंयच्याच मिडिया हावजाची चूक अशें हांव म्हणचो ना. कारण कित्याक ना, कारण मिडिया हावज जर चलय फाल्यां जर मिडिया हावजान विचार केलो की आमकां हांगा इंडिपेंडंटली पत्रकारिता करपाक मेळना, आमकां सरकारचो दबाव येता आनी सरकारच्या दबावा खातीर आमचेर प्रेशर येता, सो आमी फाल्यांच्यान आमचे मिडिया हावज बंद करता, अशें केन्ना घडना न्हू. खंय तरी कॉम्प्रोमायज करचें पडटा. कारण तेचेर त्या मिडिया हावजाचेर ऑलमोस्ट 50-100 स्टाफ कर्मचारी डिपेंड आसतात. तांकां कशा पद्दतीन तरी तडजोड करून ती चलोवचें आसता. आतां सरकार खंयच्या पद्दतीन मिडियाक कशा पद्दतीन वागयता हाचेरूय डिपेंड आसा. आनी आतांच्या परिस्थितीन दुर्दैवान सांगचें जाल्यार की सद्याचें जें सरकार आसा किंवा सद्याची जी शासन वेवस्था आसा तांणी मिडियाचेर प्रचंड प्रमाणात कंट्रोल दवरलेलो आसा. आनी कंट्रोल दवरला इन द सेन्स रेव्हेन्यू गोज थ्रू गव्हर्मेंट एंड एडमिनिस्ट्रेशन टू मिडिया. सरकारच्यो जायराती, पॉलिटिकल जायराती, पॉलिटिकल रेव्हेन्यू होच आयज मिडियाचो सगळ्यान मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू जाल्लो आसा. आनी जेन्ना सरकाराचेर डिपेंड मिडिया जावपाक लागता तेन्ना मिडियाचो पावर हो कमी कमी जायत रावता. आयज दुर्दैवान आणि पर्याय ना, सरकाराचेर डिपेंड रावचो पडटलो. सो सरकाराचेर जर डिपेंड रावतलो जाल्यार सरकाराक कांय प्रमाणात सांबाळचें पडटलें. आनी त्या सांबाळत आयज मिडियाची परिस्थिती अशी जाल्या की मिडियाची जी धार आसा ती आयज धार खंय तरी मेन स्ट्रीम मिडियाची कमी जाताना आमकां दिसता. आतां ह्या परिस्थितीक तूं म्हणशीत पत्रकार जबाबदार तर ना. पत्रकारूय तुका सांगता म्हाजे कितकेशेच सहकारी पत्रकार आहात ते तळमळटात. तांकांय दिसता की कितें तरी वेवस्थीत पद्दतीन विशय मांडपाक जाय, पूण ते स्वातंत्र्यच जर ना जाल्यार ते कांयच करूं शकना. दुसरी गजाल स्वातंत्र्य ना म्हणून मारली लाद आनी भायर सरलो तशेंय घडना. विचार करचो पडटा कारण तेजे लायफ, तेची फॅमिली हे सगळें तेच्या त्या नोकरेचेर डिपेंड आसता. सो आसा ते दीस धुकलपाचे, केन्ना तरी बरे दीस येतले असो विचारान खुबशे पत्रकार काम करतात. आतां जाला अशी गजाल की सरकारचेर डिपेंडन्सी मिडियाची वाडल्या कारणान मिडियाचेर प्रचंड प्रमाणात कंट्रोल येयल्लो आसा. आनी खंयचे विशय घेवप आनी खंयचे विशय घेवप ना हें आतां ठरावीक लोक ठरोवपाक लागले. आतां फॉर एक्झाम्पल आय वील गिव यू अ सिंपल एक्झाम्पल. सद्याच्या परिस्थितीन जर सोशली आमी जर पळयत जाल्यार कितलेशेच सोशल एक्टिविस्ट आयज वेगवेगळ्या हेचेर काम करतात. एक टायम आसलो तेन्ना आयरिश रॉड्रिगीस हो प्रॉमिनंट फिगर आसलो. मागीर आयरिश रॉड्रिगीसाकूय कितकेशाच मिडियान बॉयकॉट केलो. मागीर काशीनाथ शेटये
प्रॉमिनंट फिगर जालो. काशीनाथ शेट्टीयेकूय काय मिडिया हाऊसांनी बॉयकॉट, कारण तो केन्ना कोणाचेर उलयत ते सांगूना, मिडिया हाऊसाचे भानगडी तांणी काडलेले आसा. तशें सोशल एक्टिविस्ट काम करतात त्या पद्दतीन तांकां सुरवातीक पब्लिसिटी मेळपाक लागली. पूण आतां सरसकट मेन स्ट्रीम जे मिडिया आसात, चडशा मिडियांनी सोशल एक्टिविस्टांक सायडलायन केल्ले आसात. आतां एक स्वप्नेश शेर्लेकर आयज ज्या तरेन तो काम करता, सुशिक्षीत तोवूय स्वप्नेश शेर्लेकरूय बऱ्या पोस्टाचेर काम करतालो वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन. तो फार्मसी इंजिनियरिंगान काम करतालो आनी ती नोकरी सोडून आयज तो फुल्ली टोटली सोशल एक्टिविजमान तो आसा. गोवा फावंडेशनाक तो जॉयन जाल्लो आसा. स्वप्नेश शेर्लेकर विथ डॉक्युमेंटेशन अभ्यास करून जेन्ना एक एक प्रकरण जेन्ना काडटा आनी ते प्रकरण जेन्ना तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान लोकां मुखार दवरता, तेचे सगळे इश्यूज हे गोंया खातीर व्हेरी इम्पॉर्टंट. गोंयच्या भवितव्या खातीर, गोंयच्या पर्यावरणा खातीर, गोंयच्या वेगवेगळ्या गजाली खातीर इतके इम्पॉर्टंट जाल्यार त्या स्वप्नेश शेर्लेकराची एक इंग्लीश हेराल्ड जर सोडलो जाल्यार खंयचोच मेन स्ट्रीम मिडिया तेची बातमी घेयना. आतां मिडिया आमी फोर्थ पिलर म्हणटा लोकशाहीचो. जेन्ना एखादो मनीस जेन्युअनली काम करता आणि जेन्युअनली काम करून अभ्यास करून एक विषय मांडटा जाल्यार त्या विशयाक जर आयज मेन स्ट्रीम मिडियान जर स्पेस मेळना, फ्रंट पेजीचेर नाकाच, खंय तरी भितर तरी बातमी तेची निदान येवंक जायी जाल्यार ती ना. स्वप्नेश शेर्लेकर टोटली बॉयकॉट सगळ्या पेपरांत एक्सेप्ट हेराल्ड. जाल्यार मागीर ती जर्नलिजमाक अर्थ कितें उरलो? मागीर त्या जर्नलिजमाक व्हॅल्यू कितें उरलो? अशा प्रामाणीक काम करणाऱ्या मनशाक जर तुम्ही बॉयकॉट जर करतात जाल्यार वॉट इज युअर रोल एज अ फोर्थ पिलर ऑफ दीस डेमोक्रेसी असो प्रश्न येता. सो हाचो अर्थ स्वप्नेश शेर्लेकराक कित्याक बॉयकॉट केला? कारण स्वप्नेश शेर्लेकर जे इश्यूज ज्या खंयच्या पॉलिटिशियनाचे काडटा त्या पॉलिटिशियनाचो रेव्हेन्यू जो आसता एडवर्टायजमेंटाचो तो मेन रेव्हेन्यू आसा सगळ्या पेपरांक. सो त्या मनशाच्या अगेन्स्ट तूं बातमी दिवंक शकना. सो अशा पद्दतीन त्या जायराती खातीर आणि त्या पॉलिटिशियनाच्या त्या पैशा खातीर ह्या सगळ्या मिडियांनी स्वप्नेश शेर्लेकराक बॉयकॉट केला. ही जर परिस्थिती फाल्यां जर तुमकां जायरात दितले म्हणून तुम्ही जर असे विषय जर मांडपाक सोदचे ना जाल्यार मागीर ते पत्रकारितेक अर्थ उरता तो कितें? आतां स्वप्नेश शेर्लेकर एज अ प्रिंट मिडियाचेर तेची येत ना, पूण बाकीच्या मिडियाचेर आतां फॉर एक्झाम्पल प्रुडंट सारको चॅनल किंवा बाकीचे चॅनल, प्रुडंट आतां एकमेव म्हणटात तो मेन प्रुडंट चॅनल, त्या चॅनलाचेर सुद्दां स्वप्नेश शेर्लेकराक खंयच्या डिबेटीन केन्ना कोण आपयना एक्सेप्ट बाकीचे खंय आसा जाल्यार. इतली परिस्थिती म्हणजे जो मनीस ह्या गोंया खातीर प्रामाणीकपणान काम करता तो मनीस खंयच्या तरी पॉलिटिशियनाक आवडना, खंयच्या तरी पॉलिटिशियनाक दिसता की हो सगळे आपले भानगडी काडटा म्हणून ताका मिडिया बॉयकॉट करता, जाल्यार म्हाका सांग कौस्तुभ, मागीर मिडिया कडसून कितें आनी अपेक्षा दवरपाची? ही जर परिस्थिती आसा जाल्यार मिडियाक सिरियसली हेचेर विचार करचो पडटलो. अशा तरेन मिडिया चलपाक शकना. दुसरी गजाल कौस्तुभ, स्वप्नेश शेर्लेकराक फॉलो करपी म्हणजे तेचे प्रत्येक व्हिडिओ इतले अभ्यासपूर्ण असतात. तेचे ऑलमोस्ट 10 to 15,000 तेचे व्हिडिओ फॉलो करतात. आता 10 to 15,000 जे लोक ताका फॉलो करतात त्या लोकांनी विचार करचो पडटलो की स्वप्नेश शेर्लेकराच्यो बातम्यो मेन स्ट्रीम मिडियाचेर कित्याक येयनात? तर मेन स्ट्रीम मिडियाचेर येयनात म्हणजे स्वप्नेश शेर्लेकराक बॉयकॉट केला. सो तेंची जबाबदारी आसा. ते एक ना एक पेपर हातान विकत घेतात आसतले. ते पेपर विकत जे घेतात त्या पेपरवाल्यांक तांणी विचारचें पडटलें की बाबा ह्या पेपराचेर स्वप्नेश शेर्लेकराची बातमी कित्याक ना? आणि जर कारण वाचक हो ग्राहक असता, ग्राहकान जर ठरयलें की खंय तरी आपल्या बाबतीन अन्याय जाता किंवा आपल्या बाबतीन योग्य पद्धतीन हे जायना जाल्यार त्या ग्राहकान हे सगळ्यो गजाली जाग्यार हाडपाक शकता. ह्या लोकांनी जर ठरयलें 1-2 म्हयने जर पेपर जर स्वप्नेश शेर्लेकराच्यो बातम्यो दिना जाल्यार तो पेपर आमी घेवचे ना म्हणून जाल्यार ऑटोमॅटीक त्या मॅनेजमेंटान नाजाल्यार त्या पेपरांक विचार करचो पडटलो की आमकां हे खंय तरी चेंज करचें पडटलें, अशें चलचें ना म्हणून. ऍक्च्युली तुम्ही म्हणटा तेन्ना याद जालें की जर मिडियान जर तेजें काम सारकें केल्लें स्वप्नेश शेर्लेकरा सारकी एक्टिविस्टांनी सेपरेटली आमकां गरज आसपाक आशिल्ली. पूण आज अशें आसा की मिडिया जे करना ते एटलिस्ट तांकां करपाक तरी तो फ्रिडम आसा. एब्सोल्युटली. भाई आतां लोकां कडल्यान तुमच्यो कितें अपेक्षा आसा? आज विचारपाचो हांवें की तुमची एक इमेज आसा एक बेधडक पत्रकार म्हणून आणि ती शाबूत दवरपा खातीर तुमी आपल्या नोकरेचेर सुद्दां सॅक्रिफायस केलो. सगळ्यांक जमता तशें ना, पूण तुमी तें धाडस केलें. पूण तेजे फुडलो तुमी असो म्हणलो की तो मार्गूय तसो इझी ना.
तर आणि अशें ना की बाबा आमी अशें एक्झाम्पल दिलें जशें की अशें खूब लोकांनी केल्लें आसा आनी दे मॅनेज टू सर्वायव. सो वॉट इज युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम पीपल? कौस्तुभ, म्हणजे तू खूप इम्पॉर्टंट प्रश्न केला म्हाका. म्हणजे जेन्ना नोकरी सोडून हांव जेन्ना आतां कितें करूं असो म्हणून हांव विचार करपाक लागलो तेन्ना ऑब्वियसली नोकरेचो पगार तो पगार काय परत मेळप शक्य नासलें. पूण तडजोड कितक्या पर्यंत करप आनी ती कित्याक करप असोय प्रश्न तातूंतल्यान निर्माण जालो. आनी मागीर विचार केलो की एक इतली वर्सां पत्रकारितेन काम केलें, खूब लोकांकडे, खूब लिडरांकडे, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडे संपर्क आयलो. आयजूय म्हणजे त्या वेळार गोवा दूतान हांव पत्रकारिता करतालो त्या वेळा वयले लोक सुद्धा अजून पर्यंत माझ्या संपर्कात असतात. आणि जेन्ना लोक दखल घेतात तुझ्या पत्रकारितेची, तुझ्या लिखाणाची, तुझ्या मुलाखतीची, तेन्ना खूप मनशाक समाधान दिसता. एक एक नवो पॅटर्न हाली एक सुरू जाला. म्हटल्यार हाली कशें जालें की पॉलिटिशियन, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा आनी कोण लोक हांकां डायरेक्ट चॅलेंज करपाक लागले. चॅलेंज कशी असता, तुका जर इतकें दिसता तूं इलेक्शनाक राव मरे, पळय मरे तुका कितकी मतां पडटात ती. म्हणजे पत्रकारांक सुद्धा आतां अशें विचारपाक लागले, तुमी जे शाणपणां सांगता आमकां, तुमी इलेक्शनाक रावा न्हू. तुम्ही जर म्हणटा लोक तुमच्या बरोबर असतात किंवा तुम्ही सांगतात तो लोकांचो विचार तुमकां चलता जाल्यार तुम्ही इलेक्शनाक रावा. अशें एक नवो ट्रेंड सध्या सुरू जाल्लो. आनी तुम्ही रावतले बीन आवडले खुबशे जाणांची चर्चा सुरू आसली ती. पुणून मागीर विचार केलो की इलेक्शनाक पत्रकार रावलो, पत्रकार हो लोकांची भूमिका घेता, पुणून इलेक्शनाक पत्रकार रावलो जाल्यार तेजें अनामत जप्त जातलें. कारण पत्रकाराची भूमिका ही पत्रकारिताच करपाची असता. तो इलेक्शन तो राजकारणी जावपाक शकना. राजकारण्यांनी राजकारण करपाक जाय, तेंचेर नजर दवरपाचें काम हे पत्रकाराचेर आसता. मागीर विचार केलो की जेन्ना पत्रकारिता जेन्ना आमी करतात तेन्ना समाजातले वेगवेगळे घटक तुमच्या पत्रकारितेचे कौतुक करतात. खुबशे लोकांची खूब अपेक्षा असता पत्रकारांनी असो आसचो तसो आसचो. पूण मागीर विचार केलो की पत्रकाराक जर खरोच लोक म्हणटात पत्रकार असो आसचो तसो आसचो जाल्यार पत्रकाराक फॉलो करपी लोक आसपाक जाय. आतां गोंयचो हांवें आंकडेवारी केल्यार 15-16 लाख गोंयची पॉप्युलेशन, तेतून 12 लाख गोंयचे मतदार. आता 12 लाख मतदार, तेतूंतले जाणटे, भुरगे, गरीब, बीपीएल हे सगळे कुशीक काडया आणि आम्ही पेपराचेच वाचक धरया. म्हटल्यार सगळ्या पेपराचे वाचक जेमतेम 1 ते 2 लाख, तेतूंतलो 1 लाख आम्ही वाचक असो धरया. आता 1 लाखातलो वाचक हो प्रत्येक पेपर वायज डिवायड जाल्लो आसा, पेपर वायज, आयडियोलॉजी वायज, विचार वायज. मागीर हांवें विचार केलो की 12 लाख मतदारांतले किशोर नाईक गांवकाराच्या पत्रकारितेची दखल घेवपी 5000 जर लोक ना जाल्यार मागीर किशोर नाईक गांवकार जे फुशारक्यो मारता पळय, स्वताक पत्रकार म्हणटा आनी व्हडले व्हडले गजाली सांगता, ताका कांयच व्हॅल्यू ना. 5000 लोक जर किशोर गांवकाराक फॉलो करपी ना आनी किशोर गांवकाराच्या पत्रकारितेची कदर करपी ना जाल्यार किशोर गांवकारान पत्रकारिता सोडपाची, पत्रकार राव म्हणून रावपाचोच ना. मागीर 5000 लोक आतां कशे मेळटले? आता युट्यूब चॅनल केल्या उपरांत तुका सांगता ह्या एका वर्सान हांवें एकूय सिटींग एमएलएची इंटरव्यू करूंक ना किंवा खंयच्याच मंत्र्याची इंटरव्यू करूंक ना. कित्याक करूंक ना? तर म्हाकाच पटनासलें की म्हाजे 2000 सबस्क्रायबर आनी हांव कितें आमदाराचे इंटरव्यू घेतलें. म्हणजे तेकाच तें मातशें ऑफेंडिंग दिसतालें. एक 10-15 हजार जावं न्ही, मागीर व्यवस्थीत पद्दतीन तेंचे घेवया इंटरव्यू. खुबशे आमकां मेसेज येता, सीएमाची इंटरव्यू कर, ह्या मंत्र्याची इंटरव्यू कर, त्या आमदाराक हाड. हांवूच मातसो कॉशियस रावला की फाल्यां तो आमदार म्हणटलो हेचे 2-3 हजार सबस्क्रायबरांक कितें आपयता इंटरव्यू काय म्हणून, म्हणजे आपली लायकी करता काय कितें, अशा पद्दतीचो विशय येतलो म्हणून हांव सावध रावलो. पुणून हांवें मागीर विचार केलो की समजा किशोर ह्या 12 लाख मतदार असलेल्या राज्यात 5000 लोक जर किशोर गांवकाराच्या पत्रकारितेची कदर करिनात किंवा किशोर गांवकाराच्या पत्रकारितेक जर 5000 लोकूय व्हॅल्यू दिना जाल्यार किशोर गांवकारान सिरियसली विचार करचो पडटलो की तूं स्वताक जो कितें पत्रकार बी कितें समजता पळय तें आतां बंद कर आनी पोटा फाटल्यान तूं दुसरें कितें तें निवड म्हणून. मागीर हे 5000 लोक कशे हेल्प करूं शकतात, कशे शकतले? आता ऑफकोर्स कांय बरे मागपी आमचे मित्र मंडळी पूर्णपणे किशोर गांवकाराच्या फाटल्यान, किशोर तुका केन्नाय गरज पडली, केन्नाय तूं त्रासान सापडलो, कितेंय गरज पडली आमकां उलो मार, आमी तुका सपोर्ट करतले. त्या सपोर्टाचेर आयज म्हाजें हें 1 वरस गेलें. पुणून तो सपोर्ट तूं कितले मेरेन घेतलो? फाल्यां म्हणटलो हो कांयच ना, हो फक्त हेंच करपाक पत्रकारितेन आसा काय कितें, हेच्या कडेन हात पसरय, त्याच्या कडेन हात पसरय. दुसरी गजाल हांवें एक धोरण दवरला की हांव
जायराती घेवचो ना. आता ज्यो कितें जायराती माझ्या चॅनलाचेर आनी जे पेपराचेर येतात ते इन गुड, म्हणजे जे लोक म्हाका हेल्प करतात, सपोर्ट करतात, त्या लोकांच्या हांव त्या माध्यमांतल्यान एक बाबा कितें तरी दिवंक जाय न्हू, म्हणून त्या जायरातीच्या स्वरुपान ते हांव हें करता. आता मागीर 5,000 लोकांनी तुका कसो सपोर्ट करचो. मागीर कौस्तुभ म्हाज्या मनान एक हें आयडिया आयली की आमी अशेंच खंय चायेक गेले जाल्यार 100-200 रुपया खर्च करतात. तर एक रिडर जर म्हयन्याक 100 रुपया किशोर गांवकाराच्या पत्रकारितेक आनी गांवकारीक सपोर्ट करपाक जर तयार जायत आनी अशे 5,000 जर डेडिकेटेड दर म्हयन्याक 100 रुपया दिवपी किंवा 100 रुपया म्हयन्याचो जर तूं कोत धरशी जाल्यार वर्साक 1200 रुपया जाले. तर वर्साक किशोर गांवकारा खातीर 1200 रुपया डोनेट करपी 5,000 जर लोक तयार जायत जाल्यार गांवकारी व्यवस्थीत पद्दतीन चलपाक शकता. आता तूं म्हणटलो लोक हिशोब करपाक बसतले कॅल्क्युलेटर घेवन, 100 रुपीज इंटू 5,000 पर मंथ, 5 लाख बरे. म्हणजे किशोर कितें आमकां टोपी घालूंक सोदता काय कितें. म्हयन्याक 5,000 लोक म्हणजे किशोर पगार मेळोन किशोराक कितको आसतलो 1 लाख, आनी हांगा बसून 5 लाख जोडूंक सोदता. तसो विशय ना. 5 लाख म्हणजे कितें की एक 5-6 जाणांची टीम, इक्विपमेंट्स, बाकीच्यो सगळ्यो गजाली, खूब गजाली आसात. व्यवस्थीत पद्दतीन तूं प्रोफेशनल पद्दतीन पत्रकारिता करतलो जाल्यार तुजो एक स्टुडिओ जावो, व्यवस्थीत पद्दतीन साधन सुविधा जाय, बरे मनीस कशे जाय. आयज समाजा भितर वेगवेगळ्या फिल्डांतले एक्सपर्ट मनीस आसात, ते नोकऱ्यो करतात. ते नोकऱ्यो करतात तितलोच पगार जर तूं ताका दिशीत जाल्यार ही कॅन कॉन्ट्रिब्यूट यू इन युअर जर्नलिझम एज वेल एज फॉर युअर स्टेट. म्हणजे कितलेशेच मनीस आसात जशें तुका सांगलें तशें की तांकां नोकरी करची पडटा कारण ताका फॅमिली बाकीच्यो सगळ्यो जबाबदारी आसता. पूण गोंया खातीर, ह्या राज्या खातीर खूब कितें करपाची तेंची इच्छा आसता, पूण ते करूं शकना. फुकट खंयच्योच गजाली जायनात. ते जर कॉन्ट्रिब्यूट, तांकां जर नोकरेक जितलो पगार मेळटा तितलोच पगार जर म्हाज्या कडल्यान वचत आनी तो कॉन्ट्रिब्युशन जर जर्नलिझमाक ना जाल्यार आमच्या गोंयच्या सोसायटी ना जाल्यार गोंया खातीर जर जायत जाल्यार तो केदी व्हडली गजाल ठरतली. तर 5,000 लोकांनी, हांव 5,000 मिनिमम धरता, फाल्यां कोणूय फकाणां मारतले कितें 12 लाखांतल्या 5,000 लोकांची तूं सांगता शाणपणां, आमकां तूं पत्रकारितेंतल्यान शाणपणां सांगता काय, असले लोक आसतले नो डावट. पण फॉलोअर तुजे खूब आसूं शकतात. फॉलोअर वाडत रावता. म्हाजो आंकडो हो ऑलमोस्ट 6,000च्या लागीं पावल्लो आसा. फाल्यां तो आनीक वाडटलो. हे फॉलोअर जाले. तुका हेल्प करपी, तुज्या फाटल्यान रावपी, तुज्या पत्रकारितेचे कदर करून तुका कॉन्ट्रिब्यूट करून हे गांवकारी इंडिपेंडंट चॅनल सुरू उरपाक जाय ह्या विचारान तुज्या फाटल्यान रावपी जर 5,000 लोक तयार जायत जाल्यार हांव म्हणन की गांवकारी इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म हो सक्सेसफूल मॉड्यूल तयार जातलो. आनी कौस्तुभ तुका हेंवूय सांगता हांव, जर हो मॉड्यूल सक्सेसफूल जायत जाल्यार आयज मेन स्ट्रीम मिडियान काम करपी कितलेशेच पत्रकार आसात जांकां प्रामाणीकपणान पत्रकारिता करपाची आसा, तेंची जबरदस्त इच्छा आसा, पुणून ज्या पेपरान किंवा ज्या चॅनलान ते काम करतात थंय तांकां ते स्वातंत्र्य ना. पुणून आपल्या पत्रकारितेची कदर वाचक ना जाल्यार प्रेक्षक ना जाल्यार लोक करतात ही भावना जर तयार जायत आनी त्या लोकांनी त्या भावनेंतल्यान जर त्या पत्रकाराच्या फाटल्यान रावपाचें जर ठरयत जाल्यार कौस्तुभ गोंयच्या पत्रकारिते भितर एक नवी क्रांती घडपाक शकता. आनी ती जर क्रांती घडत जाल्यार खऱ्या अर्थान लोकशाहीचो चवथो स्तंभ जे आमी पत्रकारितेक म्हणटा तो चवथो स्तंभ तयार जातलो. आनी तो स्तंभ, हे जे तीनूय स्तंभ आसात लोकशाहीचे, त्या स्तंभांनी ज्यो ज्यो चुकीच्यो गजाली आसात त्यो चुकीच्यो गजाली जाग्यार हाडपाक, सुदरोवपाक तातूंतल्यान निश्चितपणान मदत जावपाक शकता. लास्ट प्रश्नाकडे लागीं, आता तुम्ही जे विषय घेतले आता गेल्या एका वर्सभरान, ते विषय आमकां क्वचितूच खंय दुसऱ्या चॅनलांचेर पळोवपाक मेळटा. पूण अशें दिसलें की त्या विशयांची व्याप्ती इतली आसा की ताका एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तितून जाय. आता एक लँड कॉन्फ्लिक्ट वॉच सारकी वेबसायटान तुमकां सांगिल्ली वाटे की फक्त जागेच्या कॉन्फ्लिक्टा बद्दल भारतभर कितें चल्लां ताजे बद्दल लॉंग फॉर्म रिपोर्टिंग करता. तर अशे आगामी प्रकल्प गांवकारीचे बद्दल तुमी कितें चिंतल्या? नक्कीच कौस्तुभ, म्हणजे प्रकल्प, विचार, संकल्पना खूब आसात, पूण ते प्रत्यक्षान जर हाडटलो जाल्यार जशें तुका सांगलां तशें एक फायनान्शियल बॅकअप ताका जावो पडटलो. कारण फायनान्शियल बॅकअपा शिवाय ह्यो खंयच्योच गजाली, आनी हांव एका विचाराचो की म्हाका खंयच्याच मनशाची फुकट सर्वीस घेवपाची ना. कारण ते मनशाची बुद्धी, त्या मनशाचे कश्ट, त्या मनशाची मेहनत, ह्या सगळ्या गजालींची कदर जावपाक जाय. सो तो जर तुका त्या पद्दतीन हेल्प करतलो जाल्यार तशा पद्दतीन तेकाय सपोर्ट करपाचो, तेकाय तेचो मोबदलो दिवपाची तुजी हें आसपाक जाय. एक विशय स्वप्नेश,
दुर्दैवान आमच्या गोंयच्या पत्रकारितेच्या बाबतीत म्हणजे पूर्ण इतिहासाच्या पत्रकारितेचो इतिहासच जर आमी पळयत जाल्यार तुका खबर आसा की गोंयचे जे प्रॉमिनंट न्यूज पेपर आसले ते माय नोंदरांचे न्यूज पेपर आसले आणि बाकीचे जे पेपर असले ते भायले पेपर, तरुण भारत, गोमंतक. म्हणजे पयलीं गोमंतक जरी गोंयचो आसलो तरी तो माय नोंदर आसलो, मागीर सकाळान घेतलो तो भायलो जालो. आणि गोंयचे जे पेपर आसले ते माय नोंदराचे पेपर आसले. दुर्दैवान कौस्तुभ जमनीचे विशय जे गोंयान प्रॉमिनंटली मिडिया भितर येवपाक जाय आसले फ्रॉम लिबरेशन ऑनवर्ड्स ते येवपाक शकूंक ना. कारण जे भायले संपादक त्या वेळार मराठी पेपरांनी काम करताले तेंच्यांनी ह्या विशयाकडे त्यांचो संबंधच नसल्या कारणान त्या विशयाकडे तेंच्यांनी व्हडलें लक्ष घालूंक ना. आणि मेन स्ट्रीम मिडियान जमनीचो विशय येवपाक शकूंक ना. कूळ मुणकारांचो विशय, कितकेशे जमनीचे विशय आहेत. आयज आमकां त्या विशयाची गांभीर्य कळटा. आणि गोंय जर आमचें वाचतलें जाल्यार आमकां आमची जमीन वाचोवची पडटली. मागीर खूब जाण म्हणटात कितें तूं उठ सूट जमनीचेरूच उलयता. अरे बाबा, जमीन जर आमची वाचोवंक ना जाल्यार गोंय शिल्लकूच उरचें ना. सो जमनीशी रिलेटेड जे विशय आसात, मागीर ते टेनन्सी, मुणकार, आलवारा, कोमनिदाद, कितकेशेच विशय आसात. हे विशय हँडल करप, ह्या विशयांची म्हायती लोकां मेरेन व्हरप. आयज आलवारा सारको विशय, आलवारा हो विशय केन्नाच म्हणजे हेराल्डाचेर, इंग्लीश हेराल्डाचेर आलवारा विशय येतालो, तो साश्टी पुरती ना जाल्यार बाकीच्या लोकांक. पूण आमचो जो बहुजन समाज आसा, जो मनीस खरो ह्या आलवारा जमनीशी संबंधीत आसा, त्या लोकांक मराठीन आलवारा विशय केन्नाच वाचपाक मेळोना. तो जेन्ना फर्स्ट टायम हांवें मांडलो तेन्ना लोक म्हाका कितक्याशाच गांवांतल्या जाणट्यांचे फोन येयले की बाबा रे तूं कोण, खंय रावता, हो विशय तुका खंय मेळ्ळो. आमी इतकी वर्सां ह्या विशयाचेर तळमळटात, केन्नाच आमी खंयच्याच पत्रकाराच्या तोंडांतल्यान तो विशय आयकोंक ना. तर अशे प्रश्न आसात. पर्यावरणाचो विशय जावं किंवा विकासाच्या नांवा सकयल आयज जें कितें चल्लां तेची जर परिस्थिती पळयत, सामाजीक येवजण्यो ज्यो आसात त्या सामाजीक येवजणेच्या नांवार आयज कशें राजकारण चल्लां, लोकांक कशा पद्दतीन आयज गुलामी करची पडटा. आनी एक सिस्टम कौस्तुभ अशी तयार केल्या ह्या पॉलिटिशियनांनी आनी राज्य वेवस्थेन की प्रत्येक मनशान तकली सकयल घालून गुलामी स्विकारूनच जगचें पडटलें. जो मनीस स्वाभिमानान तकली वयर करून जगपाक सोदता जाल्यार त्या मनशाक चडान चड त्रास दिवप, त्या मनशाक चडान चड सतवाप, जेणे करून तो तुज्या कडेन येवपाकूच जाय, अशी एक सिस्टम ह्या राज्य वेवस्थेन तयार केल्ली आसा. आनी ती सिस्टम जर मोडून उडयतलो जाल्यार आमकां गोंयकारांक सक्षम करचें पडटलें. गोंयकारांक आपली ताकद, तांकां स्वताच्या ताकदीची जाणीव करून दिवची पडटली. आनी हे विशय वेवस्थीत पद्दतीन लोकां मुखार व्हरोन कशा पद्दतीन ह्या विशयाक आतां न्याय मेळोवन दितले, कशा पद्दतीन दबाव ह्या पॉलिटिशियनाचेर ह्या विशयांचो घालून हे विशय विधानसभे भितर सुटावे करपाक मेळटले, अशें एक एनवायरमेंट कौस्तुभ तयार करप खूब गरजेचें आसा. आनी त्या खातीर अशे जे विशय आसात, मेनली लँड रिलेटेड इश्यूज. आनी गोंयकार आतां एक जालो लँड रिलेटेड इश्यू, पर्यटनाच्या नांवा सकयल आयज व्यसन म्हणजे सोरो, दुसरी गजाल ड्रग्स. आतां तूं पळयता 42 crores, 11 crores, कितें हें क्रोर्स म्हणपाक आमकां बरें दिसता, पूण इतक्या कोटीचे ड्रग्स जेन्ना आयज सापडटा, म्हणजे ड्रग्स कशे पाताळे आमच्या सोसायटी भितर ते तूं इमॅजिन कर. आनी सर्वसामान्य घटक म्हणजे कितकेशेच आतां जे कॉन्ट्रॅक्ट हेचेर जे काम करतात आयज गव्हर्मेंट ऑफिसांनी 20-20 वर्सां, ते बाबडे फोन करीत असतात, भाई पळय न्हू आमचें कितें करूंक मेळटलें, आमचें सरकार हेंच करिना तेंच करिना. सो हे विशय म्हणजे इतको पिडीत समाज आसा. म्हणून दाखयतना पॉलिटिशियन कशें दाखयतात की सगळो समाज आनंदी आहा, सुखी समाधानी आहा, कोणाक हांगा कसलेंच टेन्शन ना, सगळे आत्मनिर्भर जाल्लेले आहा, गोंय स्वयंपूर्ण जाल्लेलें आहा, गोंय सगळे सुखी समाधानी आसात. वास्तव तशें ना. वास्तव हे नेमकें उलटें आसा. आनी हेंच वास्तव तूं लोकां मुखार हाडप आनी ह्या वास्तव लोकां मुखार हाडून ते लोकांक पटोवन दिवप, अशी खूब चॅलेंजींग कामां कौस्तुभ करपाची आसा. आनी ती करपाची इच्छा म्हाजी आसा. फक्त ती कशी फुडें वयतली, लोक कशा पद्दतीन सपोर्ट करतलो तेचेर ह्यो सगळ्यो गजाली डिपेंड आसा. पुणून ह्या एका वर्साचो अनुभव जर तुका सांगीत केल्यार आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. एक हो म्हाका निश्चितपणान दिसता आनी त्या होपाच्या हेतूनसून हांव फुडें वयतलो. थँक्यू भाई, तुम्ही मोकळेपणान उलयले आज. आणि कितें आसता की स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यापेक्षा स्वाभिमान ह्या दोन्ही गोष्टीक एक कॉस्ट आसता. आणि तो खंय तरी तेजो सॅक्रिफायस करनासतना आज एका मोठ्या जॉबा वयल्यान सकयल देऊन किशोरबाईन एक कितें तरी इंडिपेंडंटली सुरू केला. ताका एक वर्स बरें जालें. तर आमी एक सिवील सोसायटी म्हणून तेज्या वांगडा रावपाक जाय. कित्याक लोकशाही जेन्ना आमच्या फुड्यान आमकां धासळटना दिसता तेन्ना लास्ट एक रिजॉर्ट आसता तो सिवील सोसायटीन एक वॉचडॉग जावपाची. आनी त्या
रिस्पॉन्सिबिलिटींतल्यान त्या जबाबदारींतल्यान आमी किशोर भाई फाटल्यान रावपाक जाय. सो तुमी लायक शेअर सबस्क्रायब करात त्या चॅनलाक. पूण तेजे एक कितें एक फायनान्शियल असिस्टन्स किंवा सबस्क्रिप्शन मॉडेल ताका आमी म्हणया जो तो मांडटा, तो चडांत चड लोकां पर्यंत वचून आनी तुमी एक न्ही 2-3 सबस्क्रिप्शनां घेया. आतां थोडे हितून इवन गिफ्ट करपाचें सबस्क्रिप्शन कॅरावॅन सारक्या मॅगझिना खातीर, तर तेवूय ऑप्शन्स तुमी पळया. आनी जितले जाता तितले बेगीन किशोर भाईचे रिसोर्सीस आमी स्ट्रॉंग करपाक जाय, हीच तुमचे कडेन विनंती. भाई धन्यवाद तुमकां आनी म्हाका हें करपाक दिल्या बद्दल. थँक्यू कौस्तुभ, थँक्यू व्हेरी मच.